Good morning, students. Good morning, sir. My dear students, today we are going to learn present perfect continuous tense. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकत आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा त्याला आपण अपूर्ण पूर्ण वर्तमान काळ असे सुद्धा म्हणतो. बघा, चालू पूर्ण म्हणजे ती कृती त्या मिनिटापासून त्या सेकंदापासून तर आतापर्यंत मी बोलतो आहे या सेकंदापर्यंत ती कृती चालत आलेली आहे. जसं की आजी गोष्ट सांगत आलेली आहे, बरोबर. आम्ही क्रिकेट खेळत आलेले आहोत. आई स्वयंपाक करत आलेली आहे. आमचे सर आम्हाला व्याकरण शिकवत आलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारची वाक्य हे आपले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा आहे. बोला, फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट, हॅव बीन, हॅज बीन, विल वन. व्हेरी गुड. म्हणजे बघा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सब्जेक्ट नंतर आपण हॅव बीन किंवा हॅज बीन घेणार, त्यानंतर क्रियापदाला आयएनजी आणि मग ऑब्जेक्ट. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, हॅव कोणाला घ्यायचा आणि हॅज कोणाला घ्यायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. आता मला सांगा, हॅव आणि हॅज मम्मी का पप्पा आहे? ते मम्मी. हॅज मम्मी आहे, हॅव पण मम्मी आहे, बरोबर आहे. या दोघं मम्म्या, पप्पा डू आणि डज पप्पा आहे माहिती आपल्याला. मग डू आणि डज हे पप्पा कुठे आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पप्पा कुठे भेटतात? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये भेटतात. पण मम्मी आपल्याला कुठे भेटते? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला मम्मी भेटते, बरोबर. मग आता फॉर्म्युल्यामध्ये इथं हॅव बीन आहे, हॅज बीन आहे. मग आपल्याला नेमकं डिसाइड करावं लागणार आहे की हॅव बीन कोणाला घ्यायचं आणि हॅज बीन कोणाला घ्यायचं. मग आता आपल्याला हॅव या मम्मीचे मुलं आणि हॅज या मम्मीचे मुलं ते पण माहिती आहे. बघा, हॅज या मम्मीचे किती मुलं आहेत? 4. पहिल्या मुलाचं नाव, दुसऱ्या मुलाचं नाव, तिसऱ्या मुलाचं नाव, चौथ्या मुलाचं नाव सिंग्युलर नेम. मग सिंग्युलर नेम काही पण असेल, फळा, डस्टर, खडू, वही, पेन, कुत्रा, गाय, बैल, शेत, दुकान, वस्तू, काही पण. इट या सर्व नामामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष सोडून जगातील कोणत्याही एकवचनी नामाला आपण इट घेतो, बरोबर आहे. ओके, ते तर माहितीच आहे तुम्हाला. तर आणि हॅव या मम्मीचे मुलं किती आहेत? 6. पहिल्या मुलाचं नाव, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मुलाचं नाव, पाचव्या मुलाचं नाव, 6व्या मुलाचं नाव. प्लुरल नेम हे कोणतंही नाम असू शकतं, अनेक वचनी. मग त्याच्यात असं नाही की स्त्री पुरुष, काही पण अनेक वचनी नाम असेल. मग स्त्री असेल, पुरुष असेल, स्त्रीलिंगी असेल, पुल्लिंगी असेल, निर्जीव वस्तू असेल, कोणत्याही अनेक वचनी नामाला दे हे सर्वनाम आपण यूज करतो, बरोबर आहे. पण इट या सर्वनामाला, इट हे सर्वनाम कोणासाठी वापरतो? स्त्री नाही, पुरुष नाही. जे नाम स्त्री नाही किंवा पुरुष नाही अशा एक वचनी नामाला इट हे सर्वनाम आपण घेतो. थोडक्यात इटची व्याख्या आपण पाठ केलेली आहे. स्त्री पुरुष सोडून जगातील कोणत्याही एकवचनी नामाला इट हे सर्वनाम घ्यावे. स्त्री आणि पुरुष सोडून, फक्त स्त्री यायला नको, पुरुष यायला नको. ओके मित्रांनो, आता बघा, आपलं वाक्य आहे आजी गोष्ट सांगत आलेली आहे. म्हणजे आजी एखाद्या विशिष्ट वेळेपासून तर बोलतो आहे आतापर्यंतच्या वेळेपर्यंत, म्हणजे आजी गोष्ट सांगत आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे अगदी भूतकाळापासून तर बोलण्याच्या या सेकंदापर्यंत म्हटलं तरी चालेल. मग आजी गोष्ट सांगत आलेली आहे. मित्रांनो, हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट, हॅव बीन, हॅज बीन, वी1 आयएनजी ऑब्जेक्ट. मला सांगा, आजी काय आहे? सब्जेक्ट. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय घ्यावं लागेल? आजी. मग सब्जेक्ट काय तुमचा? ग्रँडमा.
आता ग्रँडमा हे काय सिंग्युलर नेम आणि म्हणून सिंग्युलर नेमची मम्मी कोण आहे हॅज, म्हणून आम्ही फॉर्म्युलामध्ये काय आहे हॅज बीन, हॅव बीन घेणार नाही, हॅज बीन घेणार. मग ग्रँडमा हॅज बीन फॉर्म्युला काय म्हणतो V1 ING, मग सांगत म्हणजे टेल, त्याचा टेलिंग होईल. मग उत्तर तयार, वाक्य तयार झालं. ग्रँडमा, बघा ग्रँडमा हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. म्हणजे बघा ग्रँडमा सब्जेक्ट, नंतर हॅज बीन घेतला, नंतर V1 ING टेलिंग घेतला, नंतर ऑब्जेक्ट अ स्टोरी घेतला. मित्रांनो अशा पद्धतीने ग्रँडमा हॅज बीन टेलिंग अ स्टोरी म्हणजे आजी गोष्ट सांगत आलेली आहे. वाक्य नंबर 2, कोमल गाणं गात आलेली आहे. बरोबर आहे, कोमलला गाणं गाणं आवडते. तर कोमल गाणं गात आलेली आहे. मग कोमल काय झालं सब्जेक्ट, मग आपण कोमल घेतलं बघा सब्जेक्ट. आता कोमलची मम्मी कोणती आहे हॅज, कारण कोमल सिंग्युलर नेम आहे, कोमल एकवचनी नाम आहे, मग एकवचनी नामाची मम्मी हॅज आहे, म्हणून कोमल हॅज बीन. आता गाणं गात, गात म्हणजे सिंगिंग, मग हे झालं सिंगिंग. कोमल हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. कोमल सब्जेक्ट, हा सब्जेक्ट झाला कोमल, कोमलला हॅज बीन घेतला, नंतर V1 ING म्हणजे काय घेतलं आपण सिंगिंग, आणि ऑब्जेक्ट काय अ सॉन्ग. वाक्य नंबर 3, ती वर्तमानपत्र वाचत आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे ती म्हणजे शी, मग शी हॅज बीन, शीची पण मम्मी हॅज आहे, आणि पर्टिक्युलरली इथं असेच वाक्य घेतले आपण की ज्या कर्त्यांची मम्मी हॅज आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे. मग शी हॅज बीन, बरोबर आहे. आता वाचत म्हणजे रिडिंग, शी हॅज बीन रिडिंग अ न्यूजपेपर, ती वर्तमानपत्र वाचत आलेली आहे. बघा शी हॅज बीन रिडिंग न्यूजपेपर, ती वर्तमानपत्र वाचत आलेली आहे. नंतर मित्रांनो जोरदार पाऊस पडत आलेला आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्त्री आणि पुरुष सोडून जगातील कोणत्याही एकवचनी नामाला आपण इट घ्यावा. मग आता पाऊस हे जे सर्वनाम, पाऊस हे जे नाम आहे, मग या नामासाठी आपल्याला इट हे सर्वनाम घ्यावं लागेल. म्हणून आपण इट हॅज बीन, पावसासाठी कोणता शब्द वापरला आपण इट, कारण पाऊस एकवचनी नाम आहे. मग इट हॅज बीन रेनिंग हेवीली, हेवीली म्हणजे जोरदार, बरोबर आहे, आणि रेनिंग म्हणजे पडत आलेला. मग वाक्य तयार झालं इट हॅज बीन रेनिंग हेवीली. बघा इट हॅज बीन रेनिंग हेवीली म्हणजे जोरदार पाऊस पडत आलेला आहे. आणि शेवटचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो, माझं घड्याळ मागे पडत आलेलं आहे. मग आता माय वॉच, माझं घड्याळ म्हणजे माय वॉच, माय वॉच हे काय झालं सिंग्युलर नेम, पुन्हा त्याला हॅजच घेणार, त्याची मम्मी हॅज आहे, म्हणून माय वॉच हॅज बीन, बघा हा हॅज बीन. लुझिंग म्हणजे मागे पडणे, लूज म्हणजे गमावणे, माझं घड्याळ वेळ गमावत आलेलं आहे, म्हणजे काय माझं घड्याळ मागे पडत आलेलं आहे. बघा शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा आहे, तर माय वॉच इज लुझिंग टाइम, माझं घड्याळ मागे पडत आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हॅज या मम्मीचे मुलं आणि त्या मुलांचे वाक्य बघितले. आता आपण हॅव या मम्मीचे जे मुलं आहे या मुलांचे वाक्य आता आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हॅव या मम्मीचे मुलं किती आहे 6. मग हे 6 वाक्य आपल्याला बघायचे आहे. पण मी प्रत्यक्ष हॅजचे वाक्य आधी घेतले, त्यानंतर आता आपण हॅवचे वाक्य घेऊया. म्हणजे हॅव या मम्मीचे मुलं आय, वी, यू, यू, दे आणि प्लुरल नेम. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही, म्हणून आपण हा प्लुरल, हा यू यू डबल, हा यू सिंगल, यू म्हणजे तू, हा यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते किंवा ते अनेकवचनी नाम, आणि अनेक वचनी कोणतंही नाम त्या ठिकाणी आलं तर आपल्याला हॅव घ्यायचं आहे. बघा आता वाक्य बघा, मी सकाळपासून गृहपाठ लिहत आलेलो आहे. आधीच्या याच्यात आपण जे वाक्य पाहिले तसेच वाक्य आहे. आजी गोष्ट सांगत आलेली आहे, बरोबर आहे, मुले क्रिकेट खेळत आलेले आहेत,
तसं या ठिकाणी मी सकाळपासून गृहपाठ लिहित आलेलो आहे. तर मित्रांनो बघा, आय सब्जेक्ट घेतला, आयला हॅव बीन लागणार आहे कारण आय ची मम्मी हॅव आहे, म्हणून आय हॅव बीन रायटिंग. बघा, आय हॅव बीन रायटिंग होमवर्क. मी गृहपाठ लिहित आलेलो केव्हापासून? सकाळपासून. मग सिन्स म्हणजे काय मित्रांनो? तर पासून, म्हणजे मी सकाळपासून गृहपाठ लिहित आलेलो आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य आहे, आम्ही मागच्या महिन्यापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे. कोणत्या महिन्यापासून? मागच्या महिन्यापासून. मग वीला काय लागणार आपल्याला माहिती आहे, हा वी. पहिलं हे वाक्य झालं, आता वीचं वाक्य वी हॅव, म्हणजेच आपल्याला हॅव बीन घ्यावा लागणार फॉर्म्युल्यातला. हा सब्जेक्ट वी घेतला, नंतर हॅव बीन घेतला. वी हॅव बीन, बरोबर आहे. प्लेइंग, हा V1 ING, आणि काय तर क्रिकेट. वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लास्ट मंथ. आम्ही मागच्या महिन्यापासून. आता हा सिन्स म्हणजे सुद्धा काय पासून आहे. वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लास्ट मंथ. वाक्य पुन्हा बघा, वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लास्ट मंथ. आम्ही मागच्या महिन्यापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे. यानंतरचं वाक्य 3 बघा, काय 3 मराठीमध्ये, तू 3 दिवसांपासून तक्रार करत आलेला आहे. तू बघा, हा यू, यूला सब्जेक्टला काय लागला हॅव बीन, म्हणून या ठिकाणी यू हॅव बीन. आता तक्रार करत म्हणजे अपूर्ण पूर्ण. मग कंप्लेनिंग फॉर्म्युल्यानुसार बघा, यू हॅव बीन मग V1 ING. इथे हॅव बीन किंवा हॅज बीन दोघांमधलं एकच घ्यायचंय. मग ज्यांची मुलं आहेत, हॅवची जी मुलं आहेत त्यांना हॅव बीनच घेणार ना. मग या पद्धतीने यू हॅव बीन कंप्लेनिंग फॉर 3 days. आता हा या वाक्याचा अर्थ, तू 3 दिवसांपासून तक्रार करत आलेला आहे. या फॉरचा अर्थ पण काय? पासून. आता बघा, सिन्स म्हणजे पण पासून आणि फॉर म्हणजे पण पासून. तर सिन्स नेमका कुठे यूज करावा आणि फॉर कुठे यूज करावा हे आपण पुढच्या कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, किंवा वेळ मिळाला या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करेल. आता फक्त आपण वाक्य लक्षात घेऊया, ठीक आहे. नंतर आपण पासून साठी सिन्सच घ्यायचं का फॉर घ्यायचं ते आपण नंतर बघूया. यू हॅव बीन कंप्लेनिंग फॉर 3 days. तो 3 दिवसांपासून तक्रार करत आलेला आहे. पुढचं वाक्य, तुम्ही 15 मिनिटांपासून गोंधळ करत आलेले आहे. मग तुम्ही यू अनेक वचनी, यू हॅव बीन. आता गोंधळ करलेले शब्द काय? मेक नॉईज. मग V1 ING काय होईल? मेकिंग नॉईज. मग यू हॅव बीन मेकिंग नॉईज फॉर 15 minutes, म्हणजेच 15 मिनिटांपासून. फॉरचा अर्थ या ठिकाणी पासून. तुम्ही 15 मिनिटांपासून गोंधळ करत आलेले आहे. 5 नंबरचं वाक्य बघा मित्रांनो, ते एका आठवड्यापासून पतंग उडवत आलेले आहेत. ते म्हणजे अनेक जण. मग त्यांना काय घेतलं आपण? दे. नंतर काय? हॅव बीन. फॉर्म्युल्यानुसार बघा, सब्जेक्ट दे, हॅव बीन. आता V1 ING काय? फ्लाइंग. आता या ठिकाणी हॅव बीन किंवा हॅज बीन या दोघांमधलंच एक घ्यायचं आपल्याला. तर आपण यू, आय, वी, यू, दे, हॅवची मुलं म्हणून आपण इथं सगळ्या ठिकाणी हॅव बीन घेतोय. बघा इथं हॅव बीन आहे, हॅव बीन आहे, कारण हा जो आय याची मम्मी हॅव आहे. बघा, या वी ची मम्मी हॅव आहे, या यू ची मम्मी हॅव आहे, म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी हॅव बीन घेतलेला आहे. मग यू हॅव बीन मेकिंग नॉईज फॉर 15 minutes. तुम्ही 15 मिनिटांपासून गोंधळ करत आलेले आहेत, ठीक आहे. आता 5वं वाक्य, दे हॅव बीन फ्लाइंग काइट फॉर अ वीक. ते एका आठवड्यापासून पतंग उडवत आलेले आहे. मग ते दे, नंतर हॅव बीन, नंतर ही V1 ING म्हणजे काय? फ्लाइंग, आणि ऑब्जेक्ट काय? क्रिकेट. दे हॅव बीन फ्लाइंग क्रिकेट फॉर अ वीक, म्हणजे एका आठवड्यापासून ते क्रिकेट पतंग उडवत आलेले आहे. एका आठवड्यापासून ते पतंग उडवत आलेले आहेत. यानंतरचं वाक्य मित्रांनो, मुले 6 महिन्यांपासून बचत करत आलेले आहेत. सेव्हिंग म्हणतो आपण त्याला, बरोबर ना. मग मुले म्हणजे काय? बॉईज. बॉईज हे अनेक वचनी नामे प्लुरल नेम. त्याची मम्मी हॅव आहे, म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये बॉईज हा सब्जेक्ट घेतल्यानंतर हॅव बीन घेणार. बघा, बॉईज हॅव बीन, बॉईज सब्जेक्ट झाला, हॅव बीन हेल्पिंग वर्ब घेतला,
त्यानंतर सेव्हिंग बचत करत आलेले आहे, सेव्हिंग V1 आणि काय बचत करत आलेले, ऑब्जेक्ट काय, मनी पैसे, म्हणजे मुलं 6 महिन्यांपासून बचत करत आलेले, पैसे बचत करत आलेले आहेत. फॉर म्हणजे पासून, फॉर 6 मंथ म्हणजे 6 महिन्यापासून. यानंतर मित्रांनो एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली आहे. बरोबर आहे. आता ती मुलगी कोण आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली आहे. मग बघा वन गर्ल, वन ऑफ द गर्ल्स. आता या ठिकाणी लक्ष द्या, एक मुलगी म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं, वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमधली एक मुलगी. खऱ्या अर्थाने त्या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो, वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलगींमधली एक मुलगी. मग अनेक मुलगींमधली एक मुलगी म्हणजे एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली आहे. आता इथं एक मुलगी, बघा लक्ष द्या, कधी कधी असं वाटेल विद्यार्थ्यांना की गर्ल्स हा शब्द अनेकवचनी आहे, पण हा शब्द अनेकवचनी नाहीच आहे, हा सिंग्युलरच आहे. कारण काय, तर वन ऑफ द गर्ल्स, वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमधली एक मुलगी, म्हणून हा जो सब्जेक्ट आहे हा एक वचनी आहे मित्रांनो. म्हणून आपण या ठिकाणी हॅज बीन घेतला. बघा सिंग्युलर नेमला आपण हॅज घेतो, सिंग्युलर नेमची मम्मी हॅज आहे, म्हणून या वाक्यामध्ये आपण हॅज बीन घेतला. बरोबर, मुद्दाम एक एक्स्ट्राचं वेगळं वाक्य घेतलं मी की वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमधली एक मुलगी हॅज बीन लाईंग फॉर अ इयर, एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण पूर्ण वर्तमान काळाच्या एका वाक्याचे 6 प्रकार कसे आहेत ते आपण बघत आहोत. अशा प्रकारची वाक्य आपण प्रत्येक काळामध्ये सोडवत येत आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा आजची गोष्ट सांगत आलेली आहे, हेच वाक्य निगेटिव्ह काय झालेले की आजही गोष्ट सांगत आलेली नाही. हे दोघं वाक्य जसेचे तसे खाली घेतले. बघा आजही गोष्ट सांगत आलेली आहे का, हो का, हे बघा आजही गोष्ट सांगत आलेली नाही वाक्य जसेचे तसे खाली घेतलं. आजही गोष्ट सांगत आलेली नाही का म्हणजे आपण फक्त का लावला. दोघं वाक्य जसेच्या तसे खाली उतरवायचे आणि प्रत्येक वाक्याच्या पुढे फक्त का हा शब्द लावायचा, म्हणजे आपला वर्बल क्वेश्चन तयार होतो. त्याच्यानंतर मित्रांनो 5वं आणि 6वं वाक्य बघा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं. 1, 2 हे 1 आणि 2 वाक्य जसेचे तसे खाली उतरवले आणि त्याला का लावलेला आहे आपण. आणि यानंतर 5वं आणि 6वं वाक्य बनवताना आजही गोष्ट केव्हा सांगत आलेली आहे म्हणजे WH शब्द याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे केव्हा, आणि आजही गोष्ट का सांगत आलेली नाही आपण हे 6वं वाक्य या ठिकाणी का या WH शब्दाने बनवलेलं आहे. आता बघा इंग्लिशमध्ये ग्रँडमदर हॅज बीन टेलिंग अ स्टोरी, आजी गोष्ट सांगत आलेली आहे. आपल्या फॉर्म्युल्यानुसार वाक्य तयार झालंय. ग्रँडमदर सब्जेक्ट, नंतर आपण हॅज बीन घेतला, नंतर टेलिंग V1 ING, ग्रँडमदर हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. हे वाक्य आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता त्याचे फक्त एकाचे 6 कसे बनतात ते लक्षात घ्यायचे मित्रांनो. ग्रँडमदर हॅज नॉट बीन, बघा नॉट कुठे टाकला मी, हॅज आणि बीनच्या मध्ये. मग ग्रँडमदर हॅज नॉट बीन टेलिंग अ स्टोरी. यानंतर मित्रांनो पहिल्या वाक्यावरून आपण तिसरं वाक्य तयार करतो, हे तुम्हाला माहिती आहे. हे बघा तिसरं वाक्य. आता याच्यात मी काय केलं, हॅज पुढे घेतला आणि ग्रँडमदर 2 नंबरला, म्हणजे थोडक्यात तुम्ही हॅजला 1 नंबर आणि ग्रँडमदरला 2 नंबर, म्हणजे काय केलं आपण अल्टरनेट केलं मित्रांनो. कर्ता आणि हेल्पिंग वर्ब जेव्हा आपण अल्टरनेट करतो त्यावेळेला ऑटोमॅटिक व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. मग हॅज ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. बघा हॅज, हा हॅज 1 नंबरला घेतला, हा ग्रँडमदर 2 नंबरला घेतला. हॅज ग्रँडमदर उरलेला बीन पासून जसंच्या तसं, बघा बीन पासून जसंच्या तसं. हॅज ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. बघा हॅज ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. चौथं वाक्य बघा मित्रांनो, या हॅज नॉटचा आपण हॅजंट केला. बघा हॅजंट केला आणि त्याला 1 नंबरला घेतला, ग्रँडमदरला पुन्हा 2 नंबरला घेतला. हॅजंट ग्रँडमदर बीन पासून 3 नंबर.
हॅजंट ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. बघा हॅजंट हा इथे आला, ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. म्हणजे सांगायचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वाक्यावरून तिसरं आणि दुसऱ्या वाक्यावरून चौथं वाक्य आपण या ठिकाणी तयार केलं. आता यानंतर आपण शिकत आहोत डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये इथे बघा केव्हा शब्द वापरलेला आहे. मग केव्हाला आपण काय घेतलं बेटानो, व्हेन. आता व्हेन घेतल्यानंतर वाक्य नंबर 3 जसंच्या तसं जोडायचं आपल्याला. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना एक गोष्ट खबरदारी घ्यायची आहे की डब्ल्यूएच शब्द घेतला की त्याच्यानंतर व्हर्बल क्वेश्चन जसाच्या तसं जोडून द्यायचा. मग बघा 3 वाक्यावरून वाक्य नंबर 3 वरून आपण आता वाक्य नंबर 5 तयार करत आहोत. कितीवरून, 3 वरून 5. बघा मी काय केलं, व्हेन घेतला आणि हे तिसरं वाक्य जसं तसं जोडून दिलं. व्हेन हॅज ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. बघा व्हेन हॅज ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. शेवटच्या वाक्याचं पण तसंच करायचं. बघा आजी गोष्ट का सांगत आलेली नाही. हा का म्हणजे डब्ल्यूएच शब्द काय, वाय. हा वाय घेतला आणि 4 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलं मित्रांनो. वाय हॅजंट ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. बघा वाय हॅजंट, बघा हे हॅजंट ग्रँडमदर बीन टेलिंग अ स्टोरी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एका वाक्याचे 6 वाक्य कसे तयार होतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे ते आपण या ठिकाणी बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचे जे एका वाक्याचे 6 प्रकार कसे आहेत ते आपण बघणार आहोत. ओके.